नमस्कार. आजीची माया या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. मी अंजली भावे नाशिकवरनं बोलत आहे. याच्या आधी मी तुम्हाला 1 ते 8-9 महिन्यापर्यंत कशी बाळाची काळजी घ्यायची हे सांगितलं. आता मी तुम्हाला साधारण 10 महिन्यापर्यंत सारखाच आहार असतो, 6 महिन्याच्या पुढे. आता मी तुम्हाला 1 वर्षाच्या मुलाचा कसा आहार असतो ते तुम्हाला सांगणार आहे. 1 वर्षाचं बाळ झालं की खूप जास्त खोडकर होतं. त्यामुळे त्याला चवीची इतकी त्याला सगळी कळत असत चव कशी आहे, काय आहे. त्यामुळे त्याला वेगवेगळ्या प्रकारचे कलरफुल असं तुम्ही देऊ शकतात. आप्पे देऊ शकतात, पराठे देऊ शकता. त्याच्यामध्ये तुम्ही बीट घालू शकता, गाजर घालू शकता. त्यामुळे त्याला कसं कलरचं अट्रॅक्शन असतं की नाही मुलांना, त्यामुळे ते खाऊ शकतं. आणि समजा आज मुलाला हे नाही आवडतं गाजर घालून, तर उद्या दुसरं तुम्ही पालक घालू शकतात. थोडंसं आलं, किंचित एखादी लसणाची पाकळी टाकायची, खूप नाही टाकायची. किंचित जिऱ्याची पावडर, धण्याची पावडर असं काहीतरी करून चव वाढवायची. म्हणजे बाळ छानपैकी खातं. या महिन्यात त्याला चांगला मऊसूत भात, विटकूट भात तुम्ही देऊ शकतात. नंतर त्याला थालीपीठ देऊ शकता. अगदी मऊ द्यायचं थालीपीठ. त्यात पण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या मॅश करून घालायच्या. त्यामुळे त्याला प्रोटीन पण मिळतं, हिमोग्लोबिन पण वाढतं. त्यामुळे तुम्ही बाळाला प्रत्येक प्रकारची भाजी कुठल्यातरी याच्याने बारीक करून घालू शकतात. त्यानंतर त्याला तुम्ही सूप देऊ शकतात. ते पण आपण घरी करत सूप आहे तर बाहेरच्या पुड्या आणायच्या नाही. त्याच्यात त्यात काय काय घातलेलं असतं आपल्याला काही माहीत नसतं. घरी टोमॅटो सूप करू शकता, पालक सूप करू शकता, डाळीचं सूप करू शकतात. असं वेगवेगळे सूप तुम्ही त्याला खाऊ घालू शकतात. फळं द्यायचं त्यांना, चिकू द्यायचे. आणखी लाह्या आणि मुरमुरे असतात की नाही ते चांगलं बारीक करायचं आणि ते पाण्यामध्ये शिजवून थोडं घट्ट करायचं. ते सुद्धा तुम्ही देऊ शकता बाळांना. त्याच्यात जिरे, हिंग वगैरे टाकायचं. तर कसं बाळाला वेगवेगळी रोज चव वेगळी द्यायची. खाऊन बाळ की नाही कंटाळतं. पण बघा तुम्ही ट्राय करून. आपण जर आज वरण भात दिला आणि उद्या परत दिला, तो खात नाही. तो तोंडाच्या बाहेर टाकतो. त्यामुळे काय करायचं रोज वेगळी व्हरायटी करायची. सकाळी वेगळं, दुपारी वेगळं, संध्याकाळी वेगळं. तुम्ही रव्याची खीर करू शकता, कमी गोड करायची. सांजा करू शकता. त्यात दूध वगैरे टाकून त्याला देऊ शकता. उकडपेंडी मऊ करायची छानपैकी. ती पण तो बाळ खातं छान. मऊ करायची थोडीशी. थोडी पातळ करायची. म्हणजे ते खातं बाळ छानपैकी. असं वेगवेगळे पदार्थ रोज त्याला द्यायचे. त्यामुळे ते न त्रास देता खातं. आणि त्याला पहिल्यापासून मोबाईल अजिबात सवय लावायची नाही. हल्ली काय करतात, 1 वर्षात झालं का बाळ जेवत नाही म्हणतात आणि त्याला मोबाईल लावून देतात. कारण बाळाचं जेवणाकडे लक्षच नसतं. ते मोबाईल बघता काय खातं त्यालाच समजत नाही. आई त्याला भरवतच राहते. त्यामुळे त्याचं पोट भरलं तरी त्याला कळत नाही. ते खातच राहतं. त्यामुळे मोबाईलची सवय अजिबात लावायची नाही. तुम्ही त्याला गाणी म्हणू शकता, गोष्टी सांगू शकता, काहीतरी ॲक्टिव्हिटीज करायच्या. त्यामुळे बाळ बरोबर आपल्याकडे बघतं आणि खातं. त्यानंतर बाळाला थोडंसं बाहेर अनोळखी लोकांमध्ये म्हणजे कसं गार्डनमध्ये घेऊन जायचं. तिथे बरेचसे मुलं खेळतात आणि बाळ बऱ्यापैकी चालायला लागतं 1 वर्षानंतर. त्याला थोडं त्यांच्यामध्ये सोडायचं. थोडं आपण लांब उभं राहायचं. बघायचं ते मिक्स होतं का नाही. कारण कसं असं केल्याने काय होतं, शाळेत घालायच्या वेळेस आपल्याला एवढा त्रास होत नाही. कारण कसं आपण डायरेक्ट त्याला डे वगैरे घातलं शाळेमध्ये, तर ते रडतं. त्याला भीती वाटते मुलांची, गोंगाट येते. त्यामुळे त्याला आधीपासून थोडी-थोडी मिक्स व्हायची सवय लावायची. आणि आपल्याकडे कोणी जरी आलं, आपल्याकडे कामवाली येते, ओळखीच्या बायका येतात, त्यांच्याकडे द्यायचं. कारण कसं आईपासून थोडं सुटं व्हायला पाहिजे 1 वर्षानंतर बाळ. आपल्या घरच्या सदस्यांकडे येतच ते. पण बाहेरच्या लोकांकडे म्हणजे आपल्या ओळखीच्या लोकांकडे पण ते जायला पाहिजे. म्हणजे आपण कुठे गावाला गेलो, नातेवाईकांकडे गेलो, आई पण एन्जॉय करू शकते की नाही थोडं दुसरीकडे गेलं बाळ की. नाहीतर अंगाला चिटकून बाळाचं बाळसं वाढत नाही. बाळाला तुम्ही जेवढं मोकळं सोडाल, तेवढं बाळाचं बाळसं वाढतं. आणि ह्या वयात बाळाची उंची, वजन हे आवर्जून तुम्ही मोजायचं. वाढलंय की नाही वजन, काय आहे, काय नाही ते सारखं बघायचं. आणि अ, बाळ 1 वर्षाच्या नंतर बऱ्यापैकी त्याची बौद्धिक वाढ होते. त्याला तुम्ही जर नॉन-व्हेज खात असाल, तर अंड्याचं बलक द्यायचं. नॉन-व्हेज खा किंवा नका खाऊ, तरी पण बाळाला अंड्याचं बलक द्यायचं. पूर्ण अंडं उकडून द्यायचं. त्यात थोडी जिरेपूड, किंचित मिरेपूड टाकायची, जास्त नाही टाकायची. कारण मिरे तिखट असतं की नाही. थोडं मीठ भुरभुराचं सेंधव मीठ टाकायचं. त्यामुळे बाळाला ते उकडून
त्याच्या हातात द्यायचं, पकडायचं, त्याला खायची सवय लावायची. शक्यतो वर्षाचं बाळ हाताने खातच नाही, पण आपण त्याच्या हातात द्यायचं, ते चवीचवीनेच खातं किंवा आपण त्याला खाऊ घालायचं. अंड्यामध्ये खूप प्रोटीन असतं आणि खूप पौष्टिक असतं. त्याच्याने खूप प्रतिकारशक्ती पण वाढते. त्यामुळे म्हणतात की आम्ही नॉनव्हेज खात नाही, कसं काय द्यायचं, असं काही नाही. हल्ली डॉक्टर लोक सांगतात अंड्याचं ऑमलेट वगैरे द्यायला काही हरकत नाही बाळाला, ते चांगलंच असतं. त्यामुळे तुम्ही हे बाळाला सगळं देऊ शकता. आजचा व्हिडिओ माझा तुम्हाला कसा वाटला हे मला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.